नमस्कार. मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनःपूर्वक स्वागत करते. तर आजचा विषय आहे निरोप. सगळं सामान टाकलं ना बॅगेत? चला आता एका तासात निघायचं आहे बरं का. खाण्यापिण्याच्या सामानाची पिशवी जवळच असू देत. पाण्याची बाटली ठेवलीस का? मोबाईल आणि चार्जर टाकलंस का? गाडीची वेळ काय? गाडी कोणत्या फलाटावर येणार आहे? घरून निघायची वेळ झाली की आईबाबांचे हे नेहमीचेच प्रश्न. खरंच माहेरी 7-8 दिवस कसे जातात ना काहीच कळत नाही. अगं तुला हे करून खाऊ घातलेच नाही, याची भाजी करायचीच राहिली, पुढच्या वेळी जरा जास्त सुट्ट्या काढून ये. आईचं असं बोलणं निघेस्तोवर सुरूच असतं. शेवटी तयारी करताना अंतःकरण जरा जड व्हायला लागतं. मन शांत झालेलं असतं. आईबाबांकडून आता परत केव्हा येणार याची खात्री केली जाते. नमस्कार करून सगळे गाडीत बसल्यावर एक नजर फाटकाजवळ उभ्या असलेल्या आपल्या आई-वडिलांना बघून डोळे आणखी पाणावतात. ऑटो रिक्षा स्टेशनवर येऊन थांबते आणि सामान खाली उतरवलं जातं. हळूहळू एक पायरी चढताना मनातल्या भावनांचे डग आणखी गडद होत जातात. गाडी सुटायला जरा 5-10 मिनिटं वेळ असतो. एव्हाना कंठ दाटून आलेला असतो. थोड्या वेळाने एक धक्का लागतो आणि गाडी सुटायला लागते. मनातल्या भावना आता डोळ्यांवाटे अश्रूंच्या रूपात गालावर ओघळायला लागतात. गाडीचा वेग वाढलेला असतो, पण मन मात्र आईबाबांसोबत घालवलेल्या क्षणात रमलेलं असतं. आज मावळणारा सूर्यही जरा जास्तच जवळचा वाटायला लागतो. का कोण जाणे, पण त्याला पाहून आठवणींचा कल्लोळ आणखीनच वाढायला लागतो. जर तुम्हीही कधी अशा भावना अनुभवल्या असतील तर कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. चला तर मग परत भेटूयात.